जय श्रीराम. आज आपला लेग अँड शोल्डरसाठी तर आपला फर्स्ट मील क्रेटिन प्लस आपली दही खाऊन झाले, ज्यामध्ये आपल्याला आरामात 10 to 15 तर नाही 5 ते 10 ग्राम प्रोटीन तर भेटून जाईल. आपलं फर्स्ट मील तर झालं. स्टार्टिंगला आपण मंदिराचे दर्शन, त्यानंतर लगेच आपण जिमला सुद्धा निघू. तर पाहून आपलं बाई जस्ट महादेवाच्या मंदिरात दर्शन ते झालं. आता आपण डायरेक्ट जिमकडे निघू. तर पाहून आपण बाई जस्ट जिमला तर आलो. आज आपल्या लेग अँड शोल्डरसाठी ते स्टार्टिंगला आपण सगळं वॉर्मअप करून घेऊ. तर पाहून आपलं बाई स्टार्टिंगला पूर्ण वॉर्मअप झाला. आता आपण फर्स्ट शोल्डरचे वर्कआउट्स करून घेऊ. तर पाहून आपल्या बाई शोल्डरचे 5 वर्कआउटिंग ते 15 to 20 रिपिटेशन. तर पाहून आपला बाई शोल्डरचं पूर्ण वर्कआउट तर झालं. आता आपण सेकंड लेगचे वर्कआउट्स करून घेऊ. तर पाहून आपला बाई लेगचे सुद्धा जस्ट वर्कआउट झालं. सगळे 5 वर्कआउट इन सेट 15 to 20 रेपिटेशन. तर पाहून आपलं बाई लेगचे पूर्ण वर्कआउट झालं. तर आता आपण फर्स्ट घरी निघू.
तर पाहून आपलं भाई जस्ट सेकंड मीलसुद्धा झालं. सेकंड मीलमध्ये आपण सत्तू घेतलं आहे, ज्यामध्ये आपल्याला 20 to 25 ग्राम प्रोटीन ते भेटून जाईल. तर पाहून आपण भाई थोड्या टाईम नंतर 30 मिनिटसुद्धा खाऊन घेऊ. तर पाहून आपलं भाई जस्ट 30 मिनिटसुद्धा झाले. 30 मिनिटमध्ये आपण भाई वडा आणि इडली घेतलेली आणि सांबार आणि चटणी, ज्यामध्ये आपल्याला 20 to 25 ग्राम प्रोटीन ते भेटून जाईल. थोड्या टाईम नंतर आपण 4th मीलसुद्धा खाऊन घेऊ. पाहून आपलं भाई जस्ट 4th मीलसुद्धा झाले. 4th मीलमध्ये आपण डाळ खिचडी, कारल्याची भाजी आणि प्लस एक भाकर होती, प्लस बासुंदी बिसुंदी पण होती. तर भाई पाहून आपलं भाई 4th मील पूर्ण मिळून आपलं 45 to 50 ग्राम प्रोटीनचं आपलं 4th मीलसुद्धा झाले. तर थोड्या टाईमनंतर आपण 5th मीलसुद्धा खाऊन घेऊ. तर पाहून आपलं भाई जस्ट डिनरसुद्धा झालं. डिनरमध्ये आपण भाई जे आपण 4th मीलला खाल्लेलं, जे की आपण परत खाल्ले, आपली डाळ खिचडी, कारल्याची भाजी अँड भाकर आणि बासुंदी पण होती, ज्यात की 45 ग्राम पूर्ण 5th मील मिळून. तर पाहून सकाळपासून आपलं प्रोटीन बघू. फर्स्ट मील 10 ग्राम, सेकंड मील 25, थर्ड मील अँड 4th मील जे की 45चं झालं, जे की आजचं प्रोटीन झालं 125 ग्राम. तर भावनाचा ब्लॉग आवडलास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट मंडेच्या व्लॉगमध्ये.